राम राम मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण तुमच्यासाठी घेऊन आली आहे सोलापुरी चव. तर ही सोलापुरी चव कशाची आहे? ही आहे टमाट्याची आमटी. तर ही टमाट्याची आमटी कशी बनवायची आहे हे आपण बघणार आहोत. आणि मी ही शिकली आहे माझ्या आजीकडून, जी माझी आजी सोलापूरची होती. चला बघूया. तर ही बघा, मी एक वाटी घेतली आहे. तुरीची डाळ घ्यायची आहे आपल्याला. सर्वप्रथम तर तुरीच्या डाळीची आमटी असते. आणि टमॅटो घेतलेले आहेत 3. आणि टमॅटोची आमटी आहे तर 3 टमॅटो मी इथे घेतलेले आहेत. कमी जास्ती करू शकता. तर इथे बघा, तर मी ही वाटी घेतली आहे भरून. आणि यात आता मी टाकणार आहे कुकरमध्ये. तर कुकरमध्ये टाकून हिला स्वच्छ धुवून घ्यायचे, या डाळीला 2 पाण्याने. तर हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे बघा, आता आपल्याला यात टाकायचे टमॅटो. ही टमॅटो तुम्ही अखंड टाकून शिजवू शकता, किंवा खिसून फोडणी मारू शकता, किंवा कट करू शकता. तर मी इथं कट करून घेतलेले आहेत. तर कट केल्याने जास्त छान होते भाजी. किसूनही होते, तशा तर सगळ्या प्रकारने भाजी छान होते जर करायचं म्हणलं तर. तर इथं मी कट करून घेतली आहे. आणि आता बघा, यात टमॅटो मी 3 घेतलेत, तर मी 2.5 ग्लास पाणी टाकणार आहे. आणि 1 वाटी डाळ आहे, तर यात मी 2.5 ग्लास पाणी टाकणार आहे. तर खूपही घट्ट नाही होणार आणि खूपही पातळ नाही होणार. तर अशा रीतीनेच आपल्याला टमॅटोची आमटी बनवायची. तर इथं मी 2.5 ग्लास पाणी टाकले. तर आपल्याला टाकायचे धनेपूड. धनेपूड 1 चमचा टाकलेली आहे मी. आणि लाल तिखट मी 2 चमचे टाकणार आहे, कारण थोडीशी तिखट हवी आहे, खूपही नाही. तर कलर पण आला पाहिजे ना. तर मी इथं कलर आणि थोडंसं तिखट असलेली मिरची यूज करते. आणि आता 1 चमचाभर मीठ घालणार आहे मी, कारण मी परत मीठ टाकणार नाही आहे. आता डाळीतच मीठ टाकणार आहे. तर हे मीठ मी टाकलं आहे 1.5 चमचा. आणि आता वरून तेल ओतणार आहे. तेलाने डाळ एकदम सॉफ्ट शिजते आणि एकदम पटकन शिजते, त्यामुळे तेल टाकतात. तर आपण हे गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. गॅस मी पेटवून घेतलेला आहे. तर आता याला मी काढणार आहे 5 ते 6 शिट्ट्या. जर तुमच्या कुकरमध्ये लवकर होत असेल तर तुम्ही 3 किंवा 4 शिट्ट्या काढू शकता. तर हे बघा, माझ्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ ही अगदी छान शिजलेली आहे. तर हे बघा, डाळ माझी अशा रीतीने शिजलेली आहे की डाळीत आहे ना, अख्खं डाळ जे असतं ना डाळ तडक्याला, तर अगदी तसं शिजवून घ्यायचं नाही. हे बघा, अशा रीतीने शिजवून म्हणजे घोटून घ्यायची डाळ. मी घोटून घेतलेली आहे, रवीने मी घोटून घेतली आहे छानपैकी. तर आपल्याला हे घोटून घ्यायचे. टमाट्याची आमटी अशीच असते. तर इथे मी लगेच पातेलंही ठेवून घेतलं आहे आणि त्यात 1 चमचा तेलही ओतलेलं आहे. ते खूपच सोपी फोडणी आहे. जसं आपण वरणाला फोडणी देतो अगदी तशीच आहे, पण थोडंसं चेंजेस आहेत, ते मी सांगणारच आहे तुम्हाला. हे बघा, मोहरी टाकलेली आहे मी 1 चमचाभर, आणि तिला तडकू द्यायची. आणि जिरा टाकलाय लगेच 1 चमचाभर, तर तिलाही तडकू द्यायचे. आणि ठेचलेलं लसूण घेतलाय मी 8 ते 10, आणि 8 ते 10 कढीपत्ते घ्यायचे. ठेचलेल्या लसणाने चव खूप भन्नाट येते. तर टमाट्याच्या आमटीसाठी तर खास असंच करत जावा. आणि सॉरी माझा कॅमेरा हातातनं सरकलेला आहे, तर इथे ॲडजस्ट करून घ्या फ्रेंड. तर हे बघा, आता हे मी कुकर उचलत आहे. तर मला ते उचलता येत नव्हतं, तर मी आता उचललेलं आहे आणि दाखवणार आहे. ही बघा, अगदी लाल थोडीशी फोडणी झाली आहे. तर त्यात आता आपण टमॅटोची आमटी टाकणार आहोत. आणि ही जबरदस्त अशी फोडणी झालेली आहे. हे बघा, कलर किती भन्नाट आला आहे ना टमाट्याच्या आमटीचा. आणि त्यातच आपण हिरवीगार अशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. आणि ही झाली आहे आपल्या टमाट्याची आमटी. आता खळखळ उकळून घ्यायची 2 ते 3 मिनिट. आणि ही आपली टमाट्याची आमटी बनून तयार झालेली आहे. कशी वाटली ही टमाट्याची आमटी नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.